त्याच्यावरती हमखास क्वेश्चन येऊ शकतो असा हा पॉईंट आहे. युनिफॉर्म सिव्हिल कोड जो उत्तराखंडने लागू केलेला आहे त्यांच्या राज्यामध्ये, तर आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये 27 जानेवारी 2025 पासून लागू करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री कोण आहेत तर पुष्कर सिंग धम्मी आहेत आणि स्वातंत्र्यानंतर युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करणारे देशातील पहिले राज्य आहे, हे लक्षात ठेवा. नंतर याच्यामध्ये काय समाविष्ट आहे तर विवाह, घटस्फोट, वारसा, लिव्ह इन रिलेशनशिप हे जे काही सर्व कायदे आहेत यांच्या रिलेटेड हे सर्व नियम ह्याच्यामध्ये येतात. तर याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे तर बहुपत्नीत्वावरती बंदी घेतलेली आहे, बालविवाहास बंदी केलेली आहे, विवाह नोंदणी 60 दिवसांमध्ये करणं अनिवार्य आहे आणि लिव्ह इन रिलेशनशिप बद्दल जी काही आहे नोंदणी ती पण करणं आवश्यक आहे. तर ह्याच्यामध्ये अपवाद काय आहेत तर या युनिफॉर्म सिव्हिल कोड हा कोणाला लागू नाही आहे तर युनिफॉर्म सिव्हिल कोड हा अनुसूचित जमातींना लागू नाही, विशेष संविधानिक तरतूद आहे याच्यामध्ये. नंतर कायदेशीर आधार काय आहे तर हे कलम 44 मध्ये येतं, हे DPSP मध्ये येतं, मार्गदर्शक तत्वांमध्ये येतं. आणि हे लक्षात ठेवा की कलम विचारलं जाऊ शकतं, कुठे लागू नाही हे विचारलं जाऊ शकतं आणि कोणत्या राज्याने लागू केलं हे विचारलं जाऊ शकतं. आता आपण समिती बघणार आहोत. 27 मे 2022 रोजी युनिफॉर्म सिव्हिल कोडसाठी उत्तराखंडने समिती स्थापन केली होती. रंजना प्रकाश देसाई यांच्या समितीच्या अंडर होतं हे. आणि या कायद्यात 392 कलम वगैरे हे इतर मुद्दे लक्षात ठेवायची गरज नाहीये, फक्त तेवढंच लक्षात ठेवा. आणि अतिरिक्त माहिती आहे, गुजरात सरकारने पण 4 फेब्रुवारी 2025 रोजी युनिफॉर्म सिव्हिल कोडसाठी एक समिती स्थापन केलेली आहे, ते पण शक्यतो लागू करू शकतं. आता ह्याच्यामध्ये मेन पॉईंट काय आहे तर पहिले राज्य कोणतं आहे उत्तराखंड, हे कधी तर स्वातंत्र्यानंतर. आणि कलम कोणतं आहे तर 44 मार्गदर्शक तत्वांमध्ये येतं. समिती कोणती आहे रंजना प्रकाश देसाई आणि अपवाद काय तर अनुसूचित जमातीला हे लागू नाहीये, हे एवढंच लक्षात ठेवा बस.